अरे किती छान केलंय सगळं. बाबा वीणा वहिनी या 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 बसा. फारच छान केलं सिद्धू. मस्त मस्त. तुम्ही कशा आहात? अगदी वेळेत आलाय. आधी टेस्ट करायला देते मिसळ. थांबा. अगं हे दोघे पण चांगलीच हो असं नाही. गाडी वगैरे काही छान सजवली आहे लोकांनी. वा. बाकीचं सांभाळतो तो. वहिनी सांगा खाऊन कसं झालंय. हो वा फार मस्त. पाणी देऊ. हा थोडस दे. अगं लक्ष्मीने जितकं कौतुक केलं होतं ना त्याही पेक्षा भारी मिसळ आहे. एक नंबर भावना. थँक्यू. वहिनी तू सांग ना खाऊन कशी झालीये. अगं आता आईंनी हिरवा कंदील दिलाय ना, मग माझ्या मताची काय गरज आहे. असं कसं म्हणतेस तू. अगं तिकडे मिसळ खाऊन त्या मेळाव्यात सगळेच म्हणत होते छान झालीये छान झालीये. पण तू पण सांगायला हवंस ना मला कशी झालीये ते. अगं सगळा मसाला मी घरीच तयार करते ना, पण इतक्या मोठ्या क्वांटिटीचा अजून नीट अंदाज येत नाही ग मला. आणि नाही म्हणलं तरी बाबा बराचसा स्वयंपाक मी वीणा वहिनीकडनं पण शिकलीये ना, मग त्यामुळे गुरु म्हणून तरी तुला हे खाऊन सांगायलाच हवं की कशी झालीये मिसळ. बरं बाई. सांग सांग तुला कशी वाटते ते. वा उत्तम. थँक्यू. बरं चल ना मी तुला सगळं सेटअप दाखवते. आले बाबा. हे बघ काय रे जमतंय का. असा सगळा सेटअप केलाय. हे काय एवढीच केलीये मिसळ. हो अगं, पुरणार नाही. अहो नाही उद्घाटनापुरतीच केली म्हणजे आपलीच लोक येणार आहेत ना. तरीही लोक इतक्यांदा खातील की ती पुरणारच नाही. इतकी छान झालीये. थँक्यू. ए, कसं रे तू. अरे अरे बाबा कुठे आहे. बाबा अहो तुम्ही काय करताय हे सगळं. अरे कांदा कापतोय आणि काय. वहिनी बघा ना, मी किती वेळा सांगितलं मी करतो ऐकतच नाहीये. बाबा मी सोडा ते मी करते सगळं. बाबा मी कोणाचं करते ऐकणार हवं नाही. मी तर. मदत करणार म्हणजे करणार. अहो काकांना नाही थांबा ना त्या. अरे सिद्धू सो, सो, सो. तुला तेच सांगतोय लागेल जरा मागे हो. एक लक्षात ठेव माझ्या मुलीनं आज नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. हिच्या नवीन व्यवसायाचा पहिला दिवस आहे त्यामुळे मी हिला मदत करणार म्हणजे नाही. बरं 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 ठीक आहे. हो ना बाबांचा असं रूप पहिल्यांदाच बघतोय. आता माहित झालं ना. खरं सांगू का मराठी माणूस असतो ना तो व्यवसाय सुरू करायला नेहमी कसरतो. खूप विचार करतो सतत पुढे मागे करत राहतो. दुसऱ्याची नोकरी करण्यात चाकरी करण्यातच त्याला आनंद वाटतो. पण भावना सिद्धू तुम्ही हा मिसळीचा व्यवसाय सुरू केलाय मला खूप आनंद आहे. आधी वीणा आणि लक्ष्मीनं आपल्या घरी पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू केला आणि आरतीचा काय आरतीचा अगोदरपासून फुलाचा व्यवसाय होताच. आता व्यंकीची साथ असल्यामुळं दोघांचे उत्तम चाललेलं आहे. मला तुम्हा सगळ्यांचं खरंच खूप खूप कौतुक. अहो विषय काय दळवींच्या मुली आहेतच बारीक. अच्छा बरं काकू कुठे. काकू नाही आली अजून. अरे लक्ष्मी आवरत होती आणि आज माझ्या मुलीच्या व्यवसायाचा पहिला दिवस आहे. उद्घाटन आहे म्हटल्यावर मी घरी कसं काय बसू शकतो. विणाचं काम झालं होतं म्हटलं चला निघूया म्हणून आम्ही दोघं आधी आलो. आणि आम्ही सुद्धा. अरे अरे आरती या, 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 या. व्यंकी. चला आता सगळे आलेले आहेत फक्त लक्ष्मी यायची आहे. लक्ष्मी आली की आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. हो चालेल. मी बाकी तयारी करते. हो मी येऊ का गं तिला. काय हे आता जानूला शोधायचं सोडून मला या फालतू फंक्शनला जावं लागणार आहे. पण काय करणार. प्रॉमिस केलं होतं ना न्यायला येतो म्हणून. त्या विश्वावर पण मला लक्ष ठेवायचंय. पण आता काय करू. विश्वाच्या घरी फोन करून त्याच्याबद्दल विचारता येईलच. आपण त्याला डायरेक्ट फोन करायला नको. हां हॅलो बोला ना. अचानक फोन केलात. काही काम होतं का. हो काम थोडंसं इम्पॉर्टंटच होतं. विश्व आहे का. काकू इथलं सगळं आवरून झालंय. आतलं आवरते. बर जानू
सॉरी काय म्हणत होतात? काकू मी विचारत होतो विश्वा कुठे? विश्वा आहे ना, घरीच आहे. ओके ओके, त्याला सांगा की घरीच थांबायला, मी पोहोचतोय तिकडे. का काय झालं? काही अर्जंट आहे का? नाही काकू, मी 10-15 मिनिटात पोहोचतोय तिकडे. ओके बाय. हॅलो. विश्वा, तुझा फोन लागत नाहीये का? आहे की रेंज. का काय झालं? अरे जयंतरावांचा मला कॉल आला होता. मला वाटलं तुझा लागत नसेल म्हणून केला मला फोन. काही नाही, त्यांचं काहीतरी अर्जंट काम आहे तुझ्याकडे, ते तुला भेटायला येतात. आता 15 मिनिटात पोहोचतं म्हणले. अगं मला जायचंय बाहेर. ऍक्च्युली ते सिद्धिराज गाडे पाटील आहेत ना, ते आणि त्यांची बायको भावना यांची एक मिसळीची गाडी उघडतीये, तर त्याच्या उद्घाटनाला जायचंय. हो मग त्याकरता थोड्या वेळाने जा ना, कितीचा फरक पडणार आहे? ते काही नाही, त्यांना भेटून जा. अरे मी त्यांना आता फोनवर सांगितलं तू घरी आहेस, मग न थांबणं बरं दिसत नाही रे. त्यांना भेट आणि मग कुठे जायचंय तिथं जा, कळलं? ओके, बघतो मी. आलेच. जानू, मगाशी सांगायचं राहून गेलं, मी लक्ष्मी काकूंशी बोललो. खूप बोलला माझ्याशी, आणि बोलता बोलता त्यांनी आपली एक इच्छा सांगितली. त्यांना असं वाटतं की या महत्वाच्या क्षणी ओपनिंगच्या कार्यक्रमाला तू हवी होतीस. आणि खरं सांगू, मलाही असंच वाटतं. विश्वा, अरे कसं शक्य आहे? तुला माहितीये ना, जयंत माझ्या मागावर असताना मी कशी जाणार आहे तिथे? अगं तू आत्ता ऐकलं नाहीस का? जयंत इथे येतोय म्हणजे तू त्या ओपनिंगच्या कार्यक्रमासाठी जाणार नाही. आपण लवकरात लवकर निघूया तो येण्याआधी. जयंतराव, चला उशीरच झालाय जरा आपल्याला. आई आय एम सो सॉरी. मी म्हणालो होतो आपण एकत्र जाऊ, पण मला अचानक एका कामासाठी निघावं लागेल. अय्या, मी एक काम करतो ना, तुमच्यासाठी कॅब बुक करतो. नाही नाही नको जयंतराव, अहो जवळच जायचंय, मी रिक्षा करून जाईन, तुम्ही व्हा पुढे, तुमचं काम महत्वाचं. पण काम आवरलं की याल ना? हो, मी डायरेक्ट येईन तिथं. व्हा पुढे, व्हा तुम्ही. आलो. सांभाळून. हो आई.